कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्थांवरील अवसायनाच्या कारवाईसंदर्भात 7 एप्रिलपासून सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र सुनावणी प्रक्रिया सुरू असतानाच 16 एप्रिलला अचानक तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बदली झाली. त्यानंतर सुजय कदम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारला. पण आठवडाभरात पुन्हा कदम यांची देखील तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी कृष्णा ठाकरे हे सहाय्यक निबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी केवळ 1 दिवस सुनावणी घेतली. तोवर गोकुळ संदर्भातील दाखल झालेल्या 2 याचिकांच्या सुनावणीत अवसायनातील संस्थांच्या सुनावणीची काय परिस्थिती आहे याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास त्यांना उच्च न्यायालयानं सांगितलं. त्यामुळे ठाकरे 2 दिवस न्यायालयीन कामकाजात अडकले. परिणामी अवसायनातील संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर आज कागल, राधानगरीसह विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. अवसायनाची मागणी असलेल्या 1108 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया विनाविलंब लवकरात लवकर पूर्ण करावी. राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यातील अवसायनातील संस्थांना तात्काळ नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावण्यात यावं. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल देण्यात यावा अशा मागण्या मोर्चाच्या वतीनं करण्यात आल्या. सुनावणी प्रक्रिया रखडली असून यामागे राजकीय दबाव आहे असा आरोप करत दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा घाट असल्याचा आरोप कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी विकास पाटील यांनी केलाय. वेळोवेळी सहाय्यक निबंधक कोल्हापूर दुग्ध यांच्याकडे सातत्यानं सर्व 1108 अवसानात काढलेल्या दूध संस्थांच्या संदर्भात नोटीससंदर्भात या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिली जात आहेत. परवा देखील आम्ही निवेदन दिलं होतं, आजही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. खऱ्या अर्थानं आजची आमची मागणी अशी आहे की 1108 दूध संस्थांचं जे कामकाज चालू आहे ते अतिशय प्रलंबित आणि शांततेत चालू आहे. आमची पहिली मागणी अशी आहे की राधानगरी, भुदरगड आणि शाहूवाडी या तालुक्यातील संस्थेना अद्यापही नोटीस दिलेली नाही. त्या संस्थेना ताबडतोब नोटिसा देऊन त्यांची सुनावणी व्हावी ही पहिली गोष्ट आहे. ज्या संस्थेंची नोटिसा दिलेल्या आहेत परंतु त्यांची अद्यापही सुनावणी झालेली नाही अशा संस्थेंची सुनावणी या ठिकाणी व्हावी अशी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की ज्या संस्थेंची सुनावणी झालेली आहे, नोटीस मिळालेली आहे परंतु त्यांना निकालच दिलेला नाही, ते निकाल ताबडतोब द्यावा हा अशी चौथी मागणी आहे. आणि 5वी मागणी आहे की ह्या संस्थेंच्या अनेक संस्था ह्या तारखेनुसार या ठिकाणी सुनावणीला येतात परंतु अधिकारी वर्ग इथला चालढकल करतो आहे. ते भविष्यात चालढकल करू नये. ज्या तारखेला सुनावणी आहे त्या तारखेला झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी 5वी मागणी आहे. 6वी मागणी आहे की चढढकल करतायत मुद्दाम आणि राजकीय या ठिकाणी या ह्याला दबाव येत आहे आणि दबावपोटीच आमचा मतदानाचा अधिकार किंवा पात्र आमच्या संस्था आहेत त्या संस्था खऱ्या अर्थानं मतापासून आणि गोकुळ दूध संघापासून बाजूला करण्याचा घाट या सहाय्यक निबंध ऑफिसमधून केला आहे काय असं आम्हाला वाटायलं आहे. मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना कार्यालयाबाहेर बोलावून दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडल्याबद्दल धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या मोर्चात बाबासाहेब देवकर, मधुकर जांभळे, सुरेश बोभाटे, शिवाजी देसाई, विश्वास पाटील, के.डी. पाटील यांच्यासह विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.